शुक्रवार दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी भाजप व महायुतीचे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ आमदार सुभाष बापू देशमुख व आमदार रामभाऊ सातपुते यांचा दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये गावभेट दौरा संपन्न झाले। हा गावभेट दौरा सकाळी 8:30 पासून घोडातांडा येथून सुरू होऊन पुढे तो मद्रे, हत्तूर, विंचूर, कुसूर, वडापूर, अंत्रोळी, गुंजेगाव, अकोले, मंद्रुप, कवठे, बेलाटी, हिरज असा होता। सायंकाळी 7 वाजता तिऱ्हे येथे जाहीर सभा पार पडली। यावेळी तिऱ्हे ग्रामस्थांनी आमदार राम सातपुते व आमदार सुभाष देशमुख यांचे जल्लोषात स्वागत केले। यावेळी उपस्थित महिलांनी औक्षण करून विजयासाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी आमदार सुभाष देशमुख म्हणाले की आगामी काळात ही दक्षिण विधानसभा विकासाच्या वाटेवर असाच पुढे जात राहील। ही लोकसभेची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर भाजपा लढवत आहे। देशाच्या विकासासाठी महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदान करून निवडून द्यावे असे आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी केले। उमेदवार राम सातपुते नाही, उमेदवार इथं बसलेले प्रत्येक जण उमेदवार या भावनेतून आपण लढतो आणि म्हणून या ठिकाणी सर्व कार्यकर्ते दिसतात। म्हणून या कार्यामध्ये संधीचा यावेळी राम सातपुते यांनी बोलताना म्हणाले की येणाऱ्या काळात रस्त्यांचा विस्तार असो, पर्यटन संदर्भाची कामे असतील अशा अनेक गोष्टींवर प्रामुख्याने लक्ष देणार असून यासाठी तुम्हा सर्वांची मोलाची साथ हवी आहे। सोलापूरच्या विकासासाठी आदरणीय मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी मोठ्या संख्येने मोदी सरकारला निवडून आणूया असे आवाहन या निमित्ताने केले। यावेळी उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष राम जाधव, दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष संगप्पा केरके, किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ गायकवाड, निवडणूक प्रमुख हनुमंत कुलकर्णी, जिल्हा सचिव यतीन शहा, सरचिटणीस संग्राम पाटील, धनाजी घोडके, चिमन साठे, सर्जेराव पाटील, विशाल जाधव, समाधान गायकवाड, प्रताप मल्लाव, शशिकांत पवार, महेश पवार, गणेश पवार, संजय शिंदे, रावसाहेब गायकवाड, गोपाळ सुरवसे, महिला अध्यक्षा रुशालीताई पवार, स्वाती पवार उपस्थित होते।